आणि आता बातम्या विस्ताराने बघणार आहोत। सुरुवातीला अर्थातच मुंबईतल्या पावसाची बातमी। मुंबईमध्ये पुढच्या 12 तासात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मुंबईला 48 तासांसाठी रेड अलर्ट आहे। मुंबईत आतापर्यंत 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय। संध्याकाळी 6:51 मुंबईमध्ये भरती आहे, हायटाईड आहे। 4 मीटर उंचीच्या लाटा मुंबईच्या समुद्रात उसळणार आहेत असा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाकडून त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईमधली ही दृश्य किंग सर्कल, सायनमधलं सायनचं गांधी मार्केट आणि इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं होतं। दादरचं हिंदमाता, त्याचबरोबर हायवेवरती सुद्धा काही भागामध्ये पाणी साचलेलं होतं। गुडघाभर पाणी काही भागात होतं, काही भागात कंबरभर पाणी। ही दृश्य आपल्याला दिसतात किंग सर्कल भागामधली, ज्या ठिकाणी स्कूल बस अडकलेली होती पाण्यामध्ये, जिथून पोलिसांनी अक्षरशः आपल्या कडेवर घेऊन विद्यार्थ्यांचं रेस्क्यू केलं। सकाळी 11 वाजताची दृश्य। मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठा कसरत करावी लागत होती। अनेक वाहनं या पाण्यामुळे बंद पडलेली होती। पण 14 ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आहे, ज्यापैकी 2च ठिकाणी ट्रॅफिक पूर्णपणे थांबवावं लागलं। बाकी ठिकाणचं ट्रॅफिक चाललेलं आहे। अर्थात ट्रॅफिक पूर्ण मुंबईमध्ये स्लो झालेलं आहे, पण ट्रॅफिक असा कुठेही पूर्णपणे थांबलेला नाही। ट्रेन्सचं देखील कुठेही पूर्णपणे ट्रेन्स बंद झालेल्या नाहीत, पण पावसाच्या जोरामुळे किंवा काही गोष्टींमुळे ट्रेनची स्पीड स्लो झालेली आहे। काही ठिकाणी त्या थांबून काही वेळाने पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे ट्रेन्स ज्या आहेत त्या सगळ्या लेट चाललेल्या आहेत। काही ना काही प्रमाणात ट्रेन्स आता लेट आहेत। मात्र ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ट्रेन्स पूर्णपणे या कुठेही थांबलेल्या नाहीत। आपल्याला कल्पना आहे की आता मोठ्या प्रमाणात हा जो काही पाऊस पडतोय, तर आमची जनतेलाही या ठिकाणी आमचं आवाहन आहे की जनतेनं आवश्यक असेल त्याच वेळी बाहेर पडावं। विशेषतः जिथे रेड अलर्ट दिलेला आहे किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, नदी आणि नाले याच्या किनाऱ्यावर लोकांनी थोडं त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे। अगदी, आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की गरज नसल्यास घराबाहेर पडू नका। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, 6:51 भरती आहे आणि भरती आल्यानंतर मुंबईच्या किनारपट्टी भागामध्ये पाणी साठायला सुरुवात होते, विशेषतः दादर, किंग सर्कल, सायन वगैरे या सगळ्या भागांमध्ये। सध्याची काय परिस्थिती आहे? प्रशासनाकडून कशी पूर्वतयारी होतीये? अगदी बरोबर आहे नम्रता। सकाळपासून पावसानं हजेरी जी लावली होती, जवळपास 170 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो हा मुंबई आणि उपनगरांमध्ये झालेला आहे। सध्या मी मरीन ड्राईव्हमध्ये इथं आहे आणि आत्ता पावसानं काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतली आहे। मात्र मोठ्या संख्येनं मुंबईकर बाहेर पडलेले आहेत। आपण पाहतोय समोर गर्दी ही सगळी मुंबईकरांच्या समोर पाहू शकतोय आणि दुसऱ्या बाजूला काही वेळातच आता समुद्राला ही भरती येणार आहे, त्यामुळे उधाणलेला आहे समुद्र। 6:51 ही आजची जी वेळ आहे ती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि मुंबई मधल्या सगळ्याच उपनगरांमध्ये जोरदार असा पाऊस सकाळपासून झाला, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठलेलं होतं। आताही मरीन ड्राईव्ह भागामध्ये पोलिसांची गस्त या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। मात्र नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं बाहेर पडले, त्यामुळे त्यांना देखील आवाहन केलं जात आहे। म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा प्रशासनानं आवाहन करून देखील आपण पाहतोय अगदी सहकुटुंबीय हे सगळे मुंबईकर या ठिकाणी मरीन ड्राईव्हला दाखल झाले आहेत। प्रामुख्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील नम्रता मोठी वाढ होते, त्यामुळं नदीकाठची गावं असतील, धरणांजवळची गावं असतील, त्यांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। खास करून पाहायला गेलं तर रत्नागिरी असेल, त्याचबरोबर इतर जिल्हे असतील, म्हणजे हिंगोली जिल्हा या भागामध्ये मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि पुढचे काही तास देखील हे अतिशय महत्त्वाचे असणार आहे। ज्यावेळेला ही हायटाईड म्हणजे भरती येईल त्यानंतर पुन्हा सकल भागामध्ये पाणी साचू शकतं, पण सध्या मेट्रो असेल किंवा रेल्वे असेल त्याच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही। रस्ते वाहतूक देखील विस्कळीत अशी झालेली नाही, संत गतीनं सध्या रस्ते वाहतूक चालू आहे। त्यामुळे चाकरमानी काही वेळातच आता आपापल्या घरी वेळेवर पोहोचतील अशी अपेक्षा आहे, कारण रेल्वे स्टेशन्सवर अजून म्हणावी तशी गर्दी झालेली नाही। मात्र 6:51 ज्यावेळेला भरती येईल त्यानंतर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते। त्यामुळेच प्रशासन खरं तर सज्ज आहे आणि आवाहन करून देखील मुंबईकर मात्र मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा घराबाहेर पडलेले आहेत। अगदी संदीप, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।